सो हे गाइज, वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहोत खारघरला। तर आज आपण जाणार आहोत इस्कॉनला, जे खारघरचं इस्कॉन आहे तिथे। तर खारघर स्टेशनवरून आम्ही रिक्षा केली, जिथे पर पर्सन 20 रुपीज आहेत, पण जर तुम्ही नॉर्मल रिक्षा केली तर इस्कॉनपर्यंत जायला तुम्हाला 100 रुपीज घेतील, बट शेअरिंगने 20 रुपीज पर पर्सन असं आहे। हे जे इस्कॉन आहे ते खारघरच्या सेंट्रल पार्कच्या जवळच आहे आणि जो स्टेशनवरूनचा खारघरच्या इस्कॉनपर्यंतचा अंतर आहे तो जवळजवळ 20-25 मिनिटाचा आहे। मंडळी, आम्ही पोचलेलो आहोत श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर, खारघरच्या इस्कॉनला आम्ही पोचलेलो आहोत। तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि समोर आहे हा इस्कॉनचा मंदिर आणि इकडे आजूबाजूला खूप मोठी स्पेस आहे। आणि आता आम्ही चाललेलो राईट साईडला, तिथे आहे चप्पल स्टँड, तिथे आपण आपल्या चपला काढायला लागतील। आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप मोठा एरिया आहे। तर आता आपण इथे चप्पल काढून या स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवूया। तर गाईज खूप ऊन आहे, बट ठीक आहे। तर गाईज आता आम्ही मंदिरात जातोय आणि तुम्ही इकडे बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप छान आहे। इथे वॉटर स्प्रिंकल्स आहेत, तुम्ही बघू शकता। खाली पण छोट्या तळ्यासारखं केलेलं आहे, पण जो व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर आहे, छान आहे। आजूबाजूला मोठ्या मोठ्या इमारती आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ब्लॅक अँड व्हाईट टाईल्स लावलेले आहेत सगळीकडे। उन्हामुळे सगळं तापलेलं आहे, पण या व्हाईट टाईल्स नाही तापल्यात, त्या ठीक आहेत, पण ब्लॅक टाईल्स वगैरे ते खूप तापलेत, म्हणून रेड कार्पेट टाकलं इकडे। आणि हा ओव्हरऑल व्ह्यू तुम्ही बघू शकता, सगळीकडे ग्रीनरी आहे। इथे लेफ्ट साईडला असं लिहिलेलं आहे प्रसादम सेंटर। आणि बाकी तुम्ही सगळं बघू शकता, मंदिर वगैरे किती छानपणे डिझाईन केलेलं आहे। आणि या मंदिराचं जे इनॉग्रेशन आहे ते नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। आणि हे मंदिर हे एशियातलं 2nd लार्जेस्ट टेम्पल आहे इस्कॉनचं। तर तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे आणि खूप छान डिझाईन केलेलं आहे। त्याची एंट्री समोरून नाही आहे, लेफ्ट साईडून आहे, पण तुम्ही समोर आल्याच तुम्ही बघू शकता किती छान वरचं जे रूफ आहे ते पण किती छान डिझाईन केलेलं आहे। तर गाईज, हे आहेत श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्त्या। आणि ही आहे श्रीकृष्ण, राधा आणि त्यांच्या दासींची मूर्ती। तो गाईज, दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आज मंदिरात। आणि तुम्ही हे वरचं काम बघा, किती छान डिझाईन केलं आहे, मला खूप छान आवडलं हे वरचं। आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे, तर आपण इथे थोड्या वेळाने निघूयात, इथून थोडा वेळ बसू आणि मग निघूयात। इथे पण तुम्ही बघू शकता की किती छानपणे श्रीकृष्ण जेव्हा देवकीला लग्नासाठी घेऊन जात होते तेव्हाचं हे पेंटिंग केलेलं आहे। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळीकडे पूर्ण ग्रीनरी आहे। आणि हे मंदिराचं तुम्ही बघू शकता किती मोठं आहे, म्हणजे हा मंदिर खूप मोठा आहे। जसं मी बोलले की एशियातलं 2nd लार्जेस्ट टेम्पल आहे आणि ही पूर्ण जागा जवळजवळ 8 एकरपेक्षा जास्त जागा आहे या मंदिराची। आणि इथे खाली शॉप्स आहेत, तर आता आपण ते शॉप व्हिजिट करूया, बघूया तिथे काय काय आहे। तर इस्कॉन मॅचलेस गिफ्ट सेंटरमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की छोटे छोटे कपडे आहेत, मुकुट वगैरे आहे कृष्णासाठी, आणि ज्वेलरी वगैरे पण आहे। हे पण मुकुटच आहे। इथे कृष्णाच्या वेगळ्या वेगळ्या फ्रेम्स आहेत। इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज हरे कृष्ण 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 हरे हरे कमेंट करा। तर इथे तुम्ही बघू शकता छान छान टॉईज आहेत, खूप क्यूट असे कृष्णाचे, राधाचे, गणपतीचे असे टेडीज आहेत, खूप क्यूट आहेत। तर हे खूप जास्त आवडले, दे आर सो क्यूट। इथे बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या बुक्स आहेत, भगवद्गीता, स्पिरिच्युअल, योगा, आध्यात्मिक, अशा वेगळ्या वेगळ्या टॉपिक रिलेटेड इथे खूप सारे बुक्स आहेत। आणि ही बुक तुम्ही बघू शकता, ही माझ्याकडे आहे, मी लास्ट जुहूच्या इस्कॉनवरून परचेस केली होती। सो गाईज, आता आम्ही घरी निघालेलो आहोत, खूप छान वाटलं। आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशाच नवीन नवीन लोकेशन्सवर व्हिजिट करत राहील। फक्त तुम्ही चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओजना लाईक करा। तर
तर गाईज आता आम्ही खारघर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. तर आता आम्ही इथे काहीतरी खाऊ, शेवपुरी, मोमोज वगैरे, आणि मग इथूनच घरी जाऊ. आय होप यू लाईक द व्हिडिओ, सो स्टे ट्यून.